नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 1 डिसेंबर 2024ला फायनली राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 जी काही आहे तर ती सुरळीत पद्धतीने पार पडलेली आहे। अपेक्षा करतो की तुम्हाला सगळ्यांना हा पेपर जो काही आहे पेपर 1 असो की पेपर 2 हा सोपा गेलेला असेल। मित्रांनो, पेपर झाल्यानंतर एक उत्सुकता असते की मला नेमके अपेक्षित किती मार्क्स पडतील, कट ऑफ किती राहील। आता कट ऑफचा विचार जो काही आहे तर तो नंतर करूया। सध्या आपण या ठिकाणी तुमची जी काही उत्सुकता आहे तर त्यामध्ये सामान्य विज्ञान हा जो काही आपल्याला प्रश्न विचारले तर सामान्य विज्ञानाचे तर त्याचे अपेक्षित उत्तर संभाव्य उत्तर जे काही आहेत तर ते आपण इथं पाहणार आहोत। मित्रांनो, कदाचित हे संभाव्य उत्तर आणि फायनल आन्सर की मधले आयोगाचे उत्तर ह्याच्यामध्ये थोडं बहुत व्हेरिएशन असू शकतं, पण तरी देखील आपण त्या ठिकाणी मॅक्झिमम ॲक्युरसी मेंटेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। कदाचित तुम्हाला फायनल आन्सर की मधले उत्तर आणि हे बऱ्यापैकी सेम दिसतील। तर इथं या ठिकाणी पाहूया आजचे जे काही सामान्य विज्ञानाचे प्रश्न विचारलेले होते तर त्यामधला पहिला प्रश्न, ॲट रूम टेम्परेचर आणि रूम टेम्परेचर जे काही आहे तर ते 300 केल्विन म्हटलेलं आहे। 300 केल्विन म्हणजे साधारणतः जर पाहिलं डिग्री सेल्सियसमध्ये तर 27 डिग्री सेल्सियस येत आहे। व्हॉट इज द सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन वेव्हलेंथ फॉर द थर्मल रेडिएशन इमिटेड बाय द बॉडी। म्हणजे एकंदर या टेम्परेचरला रूम टेम्परेचरला जी काही थर्मल रेडिएशन इमिट व्हायले तर त्याची वेव्हलेंथ किती असेल। मित्रांनो, इथं विन्स डिस्प्लेसमेंट लॉ जो काही आहे तर तो तुम्हाला वापरावा लागतो। लॅम्डा मॅक्झिमम इज इक्वल टू बी अपॉन कॅपिटल टी। ह्याच्यामध्ये हा विन्स कॉन्स्टंट आहे आणि हे जे काही आहे तर ते ॲब्सोल्यूट टेम्परेचर आहे। आता इथं याचा जर वापर केला तर तुम्हाला जे आन्सर भेटतं साधारणतः 9600 नॅनोमीटरच्या आसपास आणि याच्या आसपासचा एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे। या प्रश्नाचं उत्तर हे ऑप्शन 2 येईल। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। या ठिकाणी तुम्हाला सत्य की असत्य हे या पद्धतीने निवडायचे। से वेदर फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू और फॉल्स। अगदी इझी कॅटेगरी मधला क्वेश्चन आहे। साऊंड जे काही आहे तर त्याला मीडियम लागत असतं फॉर प्रोपोगेशन। अगदी बरोबर आहे। लाईट विदाउट मीडियम पास होऊ शकते पण साऊंडला मात्र मीडियम लागत असतं। युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड इज हर्ट्स, हे देखील अगदी बरोबर आहे। आणि आपली जी काही ऐकण्याची क्षमता आहे तर ते 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स आहे, हे देखील तुम्हाला माहिती असेल। त्यानंतर लाऊडनेस ऑफ साऊंड इज एक्सप्रेस्ड इन डेसिबल युनिट, अगदी बरोबर आहे। आवाजाची तीव्रता जी काही आहे तर ती डेसिबलमध्ये मोजल्या जाते। तर हे तीनही स्टेटमेंट जे काही आहेत तर ते बरोबर आहेत आणि त्यामुळेच या ठिकाणी इथं 1, 2, 3 आर ट्रू। ऑप्शन 1 हेच आपलं इथं योग्य उत्तर राहील। त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, या ठिकाणी विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज रॉंग। या ठिकाणी तुम्हाला चुकीचे स्टेटमेंट शोधायचे आहेत। ॲटॉमिक न्यूक्लियस इज मेड अप ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, अगदी बरोबर आहे। अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात। प्रोटॉन हॅज ए पॉझिटिव्ह चार्ज, अगदी बरोबर आहे। इलेक्ट्रॉन हॅज निगेटिव्ह चार्ज, बरोबर आहे। न्यूट्रॉन हॅज पॉझिटिव्ह चार्ज, हे स्टेटमेंट मात्र चुकीचं आहे मित्रांनो। न्यूट्रॉनवर कोणताही चार्ज नसतो। हे अगदी आपण बेसिक फिजिक्स जरी स्टडी केलेला असेल तरी देखील तुम्हाला समजून जाईल। आणि तुम्हाला इथं रॉंग स्टेटमेंट जे काही आहे तर ते शोधायचं आहे आणि इथं फक्त ऑप्शन 4 जे काही आहे तर ते रॉंग आहे। ऑप्शन 4 ही इथं आपलं उत्तर असू शकतं। नेक्स्ट, खालीलपैकी कुठे बर्नौली समीकरणाचा उपयोग नाहीये म्हटलंय, ठीक आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी इथं जर पाहिलं तर बर्नौली समीकरण जे काही आहे ना तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जे काही फ्लुइड पास होत असतं तेव्हा ते वाईड आणि नॅरो अशा एरियामधून पास होत असताना त्यानं सांगितलेलं आहे की जेव्हा ते नॅरो एरियामधून पास होत असताना तेव्हा त्याची व्हेलॉसिटी वाढते पण स्टॅटिक प्रेशर मात्र कमी होत असतं, ठीक आहे। म्हणजे या ठिकाणी समजा व्हेलॉसिटी कमी पण प्रेशर जर जास्त असेल तर हेच फ्लुइड इथून पास होत असताना मात्र त्याची व्हेलॉसिटी जी काही आहे तर ती वाढणार आणि प्रेशर मात्र स्टॅटिक प्रेशर मात्र कमी होणार। हे बर्नौली प्रिन्सिपलचं त्या ठिकाणी ॲप्लिकेशन आहे। तर या सगळ्या ठिकाणी बर्नौली प्रिन्सिपल जे आहे तर ते वापरल्या जातं मित्रांनो। म्हणजे एकंदर या ठिकाणी ॲस्पिरेटर पंप असो, व्हेंचुरी पंप असो किंवा स्पीड ऑफ इफ्लक्स जे काही आहे सगळीकडं, म्हणजे एकंदर समीकरणाचा उपयोग नाही जर म्हटलं तर तुम्हाला नन ऑफ द अबोव हेच एक ऑप्शन निवडण्याशिवाय पर्याय नाहीये। कारण ऑप्शन 1, 2, 3 प्रत्येक ठिकाणी बर्नौली प्रिन्सिपलचा वापर होतो। नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया। या ठिकाणी एक वस्तू जी काही आहे तर ती वर फेकलेली आहे। अर्थच्या सरफेसवरून वस्तू वर फेकली, साहजिकच एका स्पेसिफिक पॉइंटला त्या ठिकाणी तिची व्हेलॉसिटी काय होणार रे, 0 होणार। मग आता अशा वेळेस हाऊ मच विल बी दी एक्सेलरेशन। तुम्हाला वाटू शकतं की रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे एक्सेलरेशन मान्य आहे, पण मित्रांनो इथं एक्सेलरेशन तुम्हाला जर वाटत असेल 0 तर तसं नाहीये। या ठिकाणी देखील पृथ्वीचं जे काही गुरुत्व बल आहे तर त्याच्यामुळे त्याच्यात एक्सेलरेशन असणार आहे
एवढंच आहे की त्या ठिकाणी ॲक्सलरेशन हे -9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. ठीक आहे, म्हणजे एकंदर शून्य नाहीये, अनंत नाहीये, एक देखील नाहीये, गुरुत्वाकर्षणा एवढे हे त्वरण असणार आहे, म्हणजे इक्वल टू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3. त्यानंतर खालीलपैकी कोणती तरंगलांबी पदार्थांच्या स्फटिक अंतररचना अभ्यासासाठी वापरतात? मित्रांनो, तुम्ही बऱ्याच वेळेस एक्स रे क्रिस्टलोग्राफी हा जो काही शब्द आहे, ही जी टेक्निक आहे तर ही ऐकलेली असेल. जेव्हा क्रिस्टलचा त्या ठिकाणी प्रॉपर स्टडी करायचा असतो तेव्हा एक्सरे जे काही आहेत, तर एक्सरेच्या बाबत जर बघितलं तर एक्सरेपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी ही फक्त गामा रेजची असते. एक्सरेची फ्रिक्वेन्सी किंवा वेव्हलेंथ जी काही आहे तर साधारणतः 0.75 टू 100 एंगस्ट्रॉम युनिटच्या आसपास ही असते आणि ही एक परफेक्ट अशी वेव्हलेंथ असते. कारण जे काही क्रिस्टल्स असतात तर त्यांच्यामधले जे काही गॅप असतात तर ते इक्वल असतात साधारणतः ह्याच्याच, आणि त्यामुळं एक्सरे जेव्हा आपण एखाद्या क्रिस्टलवर टाकत असतो तेव्हा हे पूर्णतः ॲब्झॉर्ब होतात त्या क्रिस्टलच्या माध्यमातून, आणि त्यामुळं कंप्लीट असा 3D मॅप तुम्हाला त्या क्रिस्टलचा मिळू शकतो. म्हणजे तुम्हाला इथं कोणत्या वेव्हलेंथचे रेडिएशन्स वापरावे लागतील रे, तर एक्सरे वापरावे लागतील. नेक्स्ट बघूया, कोणत्या विभागातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणजेच ॲम्फिबियन्स ऑफ द प्लांट किंगडम म्हटलं जातं? मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला नक्कीच माहिती असेल की जे अल्गी असतं हे कम्प्लिटली पाण्यामध्ये वाढतं. त्याच्यानंतर टेरिडोफायटा जे काही येतं तर हे फर्स्ट टेरेस्ट्रियल प्लांट येतं, पण या दोघांच्या मध्ये, ठीक आहे, या दोघांच्या मध्ये ज्यांचं अस्तित्व आहे तर ती म्हणजे ब्रायोफायटा. हे ब्रायोफायटा जमीन आणि पाणी यांच्या सीमारेषेवर वाढतात. त्यांना फर्टिलायझेशनसाठी पाण्याची गरज असते आणि त्या ठिकाणी ते जमिनीवर देखील साधारणतः सावलीमध्ये वाढत असतात. दॅट्स वाय ब्रायोफायटा आर कन्सिडर्ड ॲज ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. या ठिकाणी डीएनए बद्दलचा क्वेश्चन आहे. थोडंसं आपण इंग्लिशमध्ये वाचलं तर हे थोडंसं सोयीचं पडतं. डीएनए जे काही आहे तर ते डबल हेलिकल स्ट्रक्चर असतं, हे तुम्हाला माहिती आहे. एका स्पेसिफिक सेंट्रल ॲक्सिस भोवती 2 त्या ठिकाणी जे स्ट्रँड आहेत तर ते त्या ठिकाणी रोटेट किंवा वेटोळे पद्धतीनं ते अरेंज होत असतात. त्याच्यामध्ये सिंगल जो काही युनिट असतो तर तो न्यूक्लिओटाइड असतो. DNA is made up of 2 long chains of nucleotides coiled in the helix around a central axis. हे स्टेटमेंट आहे खाली, फक्त तिथं न्यूक्लिओसाइड म्हटलेलं आहे मित्रांनो. आता न्यूक्लिओटाइडमध्ये त्या ठिकाणी फॉस्फेट ग्रुपही असतो, ग्लुकोज मॉलिक्युलही असतो आणि त्यासोबत नायट्रोजन बेसेसही असतात. साहजिकच त्या एका सिंगल स्ट्रँडमध्ये जर बघितलं तर न्यूक्लिओटाइड आहे असं म्हणावं लागेल. ह्याच्यामध्ये या ठिकाणी न्यूक्लिओसाइड म्हटलेलं आहे, त्यामुळे हे सेकंड स्टेटमेंट जे आहे तर ते चुकीचं म्हणावं लागेल. पहिलं बरोबर आहे. दी 2 चेन्स आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. अगदी बरोबर आहे. म्हणजे हे दोन्ही स्ट्रँड जे काही येतं तर ते एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी येतं, कारण त्यांचे नायट्रोजन बेसेस एकमेकांशी अटॅच झालेले येतं. नायट्रोजन बेस जे काही येतं तर त्यांची पेअरिंग होत असताना ॲडिनिन जो काही आहे, ॲडिनिन, आता इथं या ठिकाणी तुम्हाला माहिती असतील प्युरिन आणि पायरिमिडिन असतात बघा. प्युरिन आणि पायरिमिडिन, ॲडेनिन आणि ग्वानिन हे जे काही येतं तर हे प्युरिन येतं आणि थायमिन आणि सायटोसिन हे पायरिमिडिन येतं. ॲडेनिन आणि थायमिन हे नेहमी बॉन्ड बनवत असतात. ॲडेनिन इज ऑलवेज पेअर्ड विथ दी थायमिन. बरोबर आहे का? येस, बरोबर आहे. आणि ग्वानिन विथ सायटोसिन. अगदी बरोबर आहे. म्हणजे तिसरं स्टेटमेंट हे बरोबर आहे. आता इथं चौथ्या स्टेटमेंटमध्ये काय म्हटले की ॲडेनिन हा युरेसिल सोबत बॉन्ड बनवतो. मित्रांनो, युरेसिल हा प्रकार जो काही आहे नायट्रोजन बेस हा तुम्हाला RNA मध्ये पाहायला भेटतो. त्यामुळे इथंच हा प्रकार जो काही आहे तर तो कटलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी डीएनएच्या बाबत तुम्हाला 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. चूज 2 रिलिव्हंट स्टेटमेंट. योग्य असे स्टेटमेंट शोधायचे. पहिलं आणि तिसरं जे आहे A and C हे रिलिव्हंट आहे, हे योग्य येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया स्लेडेन आणि श्वान यांच्याबद्दल. या ठिकाणी सेल थिअरी जी काही आहे आणि त्याच्यानंतर जे काही रुडॉल्फ विर्शॉ येतं तर त्यांनी मॉडर्न सेल थिअरी सांगितलेली आहे. मित्रांनो, हा क्वेश्चन लॉजिकली तुम्ही अगदी सहजपणे सोडवू शकता. रुडॉल्फ विर्शॉ यांनी जे काही ॲड केलं तर ते एकच स्टेटमेंट होतं, ओमनिस सेल्युला इज सेल्युला. म्हणजेच नवीन ज्या काही पेशी तयार होत असतात तर त्या ऑलरेडी असणाऱ्या पेशीपासून तयार होतात. आता इथं तुम्हाला म्हटलंय की अचूक विधाने शोधा. बघूया आपण. सर्व सजीव एक किंवा अनेक पेशींनी बनलेले असतात. बरोबर आहे. नवीन पेशी पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीपासून तयार होतात. अरे, हे स्टेटमेंट जे काही आहे ना तर हे रुडॉल्फ विर्शॉ यांचं आहे, जे की स्लेडेन आणि श्वानच्या बाबत इथं सांगितलेलं आहे, जे कम्प्लिटली चुकीचं आहे. मित्रांनो, खाली तुम्हाला बघायची देखील गरज नाहीये. तुम्ही बघा बी स्टेटमेंट जे काही आहे, जिथं जिथं योग्य म्हटलंय ना ते ऑप्शन बघा. ते ऑप्शन आपल्याला कट करायचे. इथं बी आहे, येणार नाही. इथं बी आहे, येणार नाही. वरील सर्व मध्ये देखील बी असणार आहे, त्यामुळे हे देखील ऑप्शन कटलं. आणि या पद्धतीनं इलिमिनेशन मेथडनं अगदी लवकरात लवकर तुम्ही ACD म्हणजेच ऑप्शन नंबर 3 जो आहे तर तो निवडू शकता. नेक्स्ट क्वेश्चन
लीफ ब्लाइट ऑफ व्हीट हा एक फंगल डिसीज आहे मित्रांनो. कुणावर पडतो बरं? साधारणतः गव्हावर पडत असतो. ह्याच्यामध्ये गव्हाचे जे काही पानं येतं तर त्याच्यावर ग्रे कलरचे पॅचेस पडतात, साधारणतः ओव्हल शेपचे पॅचेस असतात. त्या गव्हाचे जे काही लीफ आहेत तर त्याच्या मार्जिनवर देखील थोडंसं येलोइश असा रंग येत असतो. आता इथं हे विचारलंय की हे कोणत्या फंगायमुळं, बुरशीमुळं हा रोग पडत असतो. तर या ठिकाणी युरोमायसिस ट्रिटिकाय, त्यानंतर अल्टरनेरिया ट्रिटिसिना, त्यानंतर एस्टिलॅगो नुडा आणि हेल्मिंथोस्पोरियम सटायवम. तर मित्रांनो या ठिकाणी ही फॅक्च्युअल माहिती आहे. हा जो काही फंगाय आहे ना मित्रांनो तर तो अल्टरनेरिया ट्रिटिसिना आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. या ठिकाणी तुम्हाला एकाच क्लासमध्ये असणारे, सेम क्लासमध्ये असणारे काही ॲनिमल शोधायचे आहेत, त्याचा गट शोधायचा आहे. थोडंसं काही जणांना किचकट वाटू शकतं, पण इथं देखील इलिमिनेशन मेथड अगदी साहजिकच तुम्ही वापरू शकता. या ठिकाणी इक्थिओफिस जो काही आहे ना मित्रांनो तर हा ॲम्फिबियन आहे, हा तुम्हाला माहिती असेल. हा काय बरं? ॲम्फिबियन. आणि कॅलोट्स जो काही आहे तर तो रेप्टाईल आहे. हा काय असतोय? रेप्टाईल आहे. म्हणजे एकंदर इथं हे बाकी सगळे काय येतं? टॉर्पेडो हा मासा कॅटेगरीमध्ये येतं, फिश. प्रिस्टिस हा देखील मासा आहे आणि हिप्पोकॅम्पस हा देखील त्या ठिकाणी फिश या कॅटेगरीमध्येच, क्लासमध्येच येत असतो. म्हणजे इथं ॲम्फिबियनमुळं ऑप्शन नंबर 1 कटला. या ठिकाणी हे सगळे जण काय, इक्थिओफिस जो काही आहे तर हा ॲम्फिबियन आहे आणि हा कॅलोट जो काही आहे रेप्टाईल आहे. त्याच्यामुळे इथं देखील हा क्लास जो आहे तर एक होऊ शकत नाही. कॅलोट्स हा रेप्टाईल आहे, इक्थिओफिस हा ॲम्फिबियन आहे, इथं देखील मिसमॅच झालेला आहे. टॉर्पेडो फिश आहे, प्रिस्टिस फिश आहे, हिप्पोकॅम्पस फिश आहे, ॲनाबास फिश आहे. ऑप्शन नंबर 4 आपल्याला निवडावं लागेल. त्याच्यानंतर या ठिकाणी हेरोईन नावाचा अंमली पदार्थ आहे मित्रांनो. हा अंमली पदार्थ कोणत्या वनस्पतीपासून मिळवला जातो? तर इथं या ठिकाणी पॉपी प्लॅन्ट, त्याच्यानंतर कोका प्लॅन्ट, हेम्प प्लॅन्ट आणि बाजरा त्याचा काही संबंध नाही आहे समजा. आणि मित्रांनो या ठिकाणी कॅनाबिस सटायवा प्रकार जो काही आहे ना ज्याच्यापासून साधारणतः जो काही गांजा वगैरे तयार केला जातो किंवा भांग, तर हा हेम्प प्लॅन्ट जे काही आहे तर ते त्याच कॅटेगरीमधला आहे. हेम्प प्लॅन्ट जे काही आहे तर अगदी त्याच्यापासून फायबर देखील मिळवल्या जातात. भांग असो, गांजा असो, तर हे साधारणतः कॅनाबिस सटायवा किंवा हे हेम्प प्लॅन्ट जे काही आहे तर हे एकाच फॅमिलीमधले येतं, त्याच्यापासून मिळवलं जातं. कोकेन जे काही असतं तर हे कोका प्लॅन्टपासून मिळवलं जातं. आणि मित्रांनो आपण ज्याच्याबद्दल बोलतोय ना हेरोईन, तर हे या पॉपी प्लॅन्टपासून मिळवलं जातं, ज्याला खसखशीचे झाड देखील म्हटलं जातं. पॉपी प्लॅन्ट ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी योग्य आपल्याला म्हणावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन अगदी इझी असा क्वेश्चन आहे. लहानपणापासून आपण शिकत आलेलो आहोत. माणसामध्ये 206 हाडं असतात, लहान बाळामध्ये जास्त असतात. तर इथं 208 म्हटलेलं आहे, त्यामुळे ऑप्शन 1 ऑप्शन स्टेटमेंट ए जे काही आहे तर ते चुकीचं आहे. मणके आणि चेहऱ्याची हाडे जे काही येतं म्हणजे एकंदर आपले जे काही व्हर्टिब्रल कॉलम मधले बोन्स असतात आणि फेशियल बोन्स असतात ना हे बऱ्यापैकी इरेग्युलर असतात. इरेग्युलर बोन्स म्हणजे कोणते? तर त्यांनाही एक शेप असतो पण तो खूप कॉम्प्लेक्स असतो. आपले रेग्युलर जे काही शेप असतात, लॉंग बोन्स, शॉर्ट बोन्स, या पद्धतीच्या कोणत्याही कॅटेगरीमध्ये ते येत नाही. त्यामुळं या ठिकाणी ह्या 2 ठिकाणचे जे काही बोन्स आहेत तर ते इरेग्युलर टाईपचे असतात का? तर यस, बरोबर आहे. त्यामुळं ए स्टेटमेंट चुकीचं आहे, बी स्टेटमेंट करेक्ट आहे. आणि तुम्हाला काय सांगितलंय? सत्य शोधा. सत्य शोधत गेलात तर या ठिकाणी फक्त बी हे सत्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हात आणि पाय यांच्यातील हाडे आणि सांधे यांच्यातले त्या ठिकाणी तुम्हाला साम्य व्यक्त करण्यासाठी जोड्या निवडायच्यात. आता मित्रांनो तुम्हाला पेक्टोरल गर्डल आणि पेल्विक गर्डल बद्दल माहिती आहे. आता यानुसार बघा, खांदा सांधा, ठीक आहे. इथं थोडंसं इंग्लिशमध्येच बघूया आपण. शोल्डर जॉईंट जो काही असतो तर आता इथं शोल्डर जॉईंट म्हटल्यानंतर ह्याला त्या ठिकाणी एक सिमिलर कोणता? तर हिप जॉईंट असणार आहे. शोल्डर जॉईंटला सिमिलर असणारा कोणता जॉईंट आहे? हिप जॉईंट. आता ह्युमरस म्हणजे या ठिकाणचं बोन, आपल्या दंडामधलं जे काही बोन आहे ना तर ते ह्युमरस. आता तुमच्या हाइंड लिम्बमध्ये म्हणजे पायामध्ये त्या पद्धतीचं बोन कोणतं आहे? तर फिमर आहे. ह्युमरसला सिमिलर असणार आहे फिमर. त्यानंतर एल्बो म्हणजेच हा कोपर आणि याला सिमिलर असणारा म्हणजे आपला गुडघा म्हणजेच नी, एल्बोला नी. त्यानंतर रेडिओ आणि अल्ना. मित्रांनो या ठिकाणी हा कोपर आणि मनगट यांच्या दरम्यान 2 बोन्स असतात. एक अंगठ्याच्या बाजूचं जे काही आहे तर ते रेडियस आणि करंगळीच्या बाजूचं असतं अल्ना. तर याला सिमिलर म्हणजे तुमच्या गुडघा आणि घोट्याच्या दरम्यान असणारं जे काही आहे तर ते टिबिया आणि फिब्युला. म्हणजे एकंदर 1चं 4, 1चं 4, 2चं 3, 3चं 2 आणि 4चं 1 हे या पद्धतीनं तुम्हाला मॅच करता येईल. म्हणजे ऑप्शन 1 हे इथं करेक्ट असेल. त्यानंतर रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे त्या ठिकाणी शेतीची ॲसिडिटी जी काही आहे तर हे वाढत असते आणि त्यामुळे साहजिकच ह्याच्यामध्ये म्हणजे त्याचं जे काही आम्लीकरण व्हायला ना मित्रांनो जमिनीचं, तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल आहे फर्टिलायझरचा.
त्याला न्यूट्रलाइज म्हणजे उदासीनीकरण करायचं असेल तर तुम्हाला स्पेसिफिक काही पदार्थ किंवा काही एलिमेंटचे काही येतं, कंपाऊंडचे काही येतं, तर तुम्ही वापरू शकता. पोटॅश वापरू शकता का? निश्चितच वापरू शकता. लाईम वॉटर वापरू शकता का? वापरू शकता. मिल्क ऑफ मॅग्नेशिया वापरू शकता का? यस, वापरू शकता. आणि अमोनियम हायड्रॉक्साईड देखील वापरू शकतो. म्हणजे एकंदर हे सगळे जण जे काही आहेत ना, तर साधारणतः या ठिकाणी उदासीनीकरण जे काही अम्लाचं उदासीनीकरण करण्यासाठी जमिनीमध्ये वापरल्या जाणारे घटक आहेत. ह्याच्यामध्ये माझ्या मते ऑप्शन नंबर 4 जे काही आहे तर ते येणं अपेक्षित आहे. एखाद्या वेळेस कदाचित आयोगाचं उत्तर ह्याच्यापैकी एखादा ऑप्शन त्यांनी उडवू शकतात, पण मोस्ट प्रोबेबली ऑप्शन नंबर 4 हे उत्तर असेल. नेक्स्ट बघूया आपण या ठिकाणी विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑर पेअर्स ऑफ मेटल ऑर मेटल्स कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम देअर ओर्स बाय युझिंग सायनाइड कॉम्प्लेक्स सोल्युशन. मित्रांनो, सायनाइड कॉम्प्लेक्स सोल्युशनच्या मदतीनं आपण असे काही ओर्स आहेत की त्याच्यामधून मेटल्स एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. आणि त्यामध्ये महत्त्वाचे 2 मेटल आहेत, ते म्हणजे सिल्वर आणि गोल्ड. कोणते बरं? सिल्वर अँड गोल्ड, AU अँड AG. आणि या पद्धतीचं या ठिकाणी जर ऑप्शन जर बघितलं, ऑप्शन नंबर C. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डॉट डॉट हे तेल आणि चरबीमध्ये असंतृप्तता म्हणजेच काय? असंतृप्तता म्हणजे अनसॅच्युरेशन. आणि अनसॅच्युरेशन जे काही असतं तर ते कशामुळे येत असतं बरं? तर डबल कोव्हॅलंट बॉन्डमुळे वगैरे येत असतं. आता मित्रांनो, हे डबल कोव्हॅलंट बॉन्ड जिथं जिथं असतात ना, तर तिथं त्या ठिकाणी हॅलोजन्सच्या बाबत ते खूप जास्त ॲक्टिव्ह असतात, रिॲक्टिव्ह असतात. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर लॉजिकली देखील तुम्ही बघू शकता सॅपोनिफिकेशन व्हॅल्यू, आयोडीन व्हॅल्यू, त्यानंतर ॲसिड व्हॅल्यू आणि व्हिस्कोसिटी व्हॅल्यू. इथं या ठिकाणी जो आयोडीन आहे ना, तर हा एक प्रकारचा हॅलोजन आहे. हा काय बरं? एक प्रकारचा हॅलोजन आहे. आणि जेव्हा तुम्ही आयोडीन अशा अनसॅच्युरेटेड फॅटमध्ये टाकत असताना मित्रांनो, तर तिथले डबल बॉन्ड पटापट त्या ठिकाणी आयोडीनसोबत बॉन्ड बनवत असतात. ठीक आहे, म्हणजे सिंगल कोव्हॅलंट बॉन्डमध्ये त्यांचं कन्व्हर्जन होतं आणि आयोडीनसोबत ते बॉन्ड बनवतात. म्हणजे एकंदर जेवढे जास्त आयोडीनची व्हॅल्यू असेल तेवढं अनसॅच्युरेशन जास्त आहे असं आपण एकंदर म्हणू शकतो. म्हणजे हे मोजण्यासाठी तुम्हाला आयोडीन व्हॅल्यू जी आहे तर ती एक चांगला असा रेफरन्स ठरू शकतो. नेक्स्ट मित्रांनो, या ठिकाणी ही एक रिॲक्शन आहे KClO3. ठीक आहे, ह्याला दिली हीट आणि त्याच्यापासून तयार झालं 2KCl. ही एक बॅलन्स्ड रिॲक्शन आहे आणि त्यासोबतच ऑक्सिजन जो काही आहे तर तो रिलीज व्हायला आहे. आता एक लक्षात घ्या, जेव्हा कधी अशा पद्धतीचा ट्रायंगल असतो याचा अर्थ हीट दिल्या चालली, म्हणजे ही एंडोथर्मिक रिॲक्शन आहे. एंडोथर्मिक रिॲक्शन आहे. तुम्हाला कोणत्या प्रकारची रिॲक्शन आहे ओळखायचं आहे. एंडोथर्मिक हा प्रकार आहे का? इथं नाहीये, ऑप्शनमध्ये तरी नाहीये, पण रिॲक्शन मात्र एंडोथर्मिक आहे. ओके, दुसरे ऑप्शन बघूया आपण. एक्झोथर्मिक रिॲक्शन, हीट रिलीज व्हायली का? नाही, उलट हीट घेतल्या चालली. ऑप्शन 1 कटला. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे का? नाही. त्यासोबतच फोटोकेमिकल रिॲक्शन आहे का? नाही. फोटोकेमिकल रिॲक्शनमध्ये जो काही सनलाईट किंवा लाईट असतो ना, तर त्याचा रेफरन्स असतो, त्यामुळे इथं सनलाईटचा किंवा लाईटचा काहीही संबंध नाहीये. ही रिॲक्शन कशी आहे माहिती आहे का? थर्मल डिकम्पोजिशनची रिॲक्शन आहे. ठीक आहे, थर्मल डिकम्पोजिशन म्हणजेच उष्णतेच्या मदतीनं अपघटन व्हायलंय. आणि ऑप्शन C रेफरन्स जो काही आहे तर इथं कुठं आहे बरं? ऑप्शन C1 इथं उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. या ठिकाणी रासायनिक अभिक्रियेचा दर या अनुषंगानं आधी कधी कधी या ठिकाणी प्रश्न विचारलेले दिसतात. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन जो काही आहे तर टेम्परेचर वाढल्यानंतर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन्स त्या ठिकाणी वाढत असतो, कारण जे काही मॉलिक्यूल आहेत त्या रिॲक्टंट्समधले तर त्यांना एक्स्ट्रा एनर्जी भेटत असते आणि जेवढी एक्स्ट्रा एनर्जी तेवढे त्या ठिकाणी रेट ऑफ रिॲक्शन वाढतो. दुसरं म्हणजे काय, तर रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जर वाढलं ना मित्रांनो, तर तिथं देखील रेट ऑफ रिॲक्शन वाढत असतो. म्हणजे टेम्परेचर वाढलं तर प्रोपोर्शनल टू दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. अगदी बरोबर आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट जर वाढलं म्हणजेच काय बरं? अभिक्रियाकारकांच्या संहतीचं प्रमाण जर वाढलं तर रेट ऑफ रिॲक्शन वाढतो. ऑप्शन 1 करेक्ट आहे. अभिक्रियाकारकांची संहती वाढवली की कमी होतं, चुकीचं आहे. ह्याच्या अपोजिट स्टेटमेंट आहे. तापमान वाढवलं की रेट ऑफ रिॲक्शन वाढतो, अगदी बरोबर आहे. आणि तापमान वाढवलं की रेट ऑफ रिॲक्शन कमी होतो, चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन 1 आणि 3 जे काही आहे तर तिथं करेक्ट असणार आहे. तुम्हाला बरोबर विधानं शोधायचेत A आणि C, त्यामुळे ऑप्शन 3 हे इथं करेक्ट असणार आहे. आणि आजचा शेवटचा क्वेश्चन बघूया मित्रांनो. जड हायड्रोजन कुणाला म्हटलं जातं? हायड्रोजनचे 3 आयसोटोप आहेत. स्वतः हायड्रोजन, त्यानंतर ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. हायड्रोजनच्या बाबत जर बघितलं तर 1 प्रोटॉन आहे आणि 0 न्यूट्रॉन आहेत. ड्यूटेरियमच्या बाबत जर बघितलं तर 1 प्रोटॉन आहे आणि 1 न्यूट्रॉन आहे. आणि ट्रिटियमच्या बाबत जर बघितलं तर 1 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन. टेक्निकली जर बघायला गेलं तर हेवीएस्ट आयसोटोप जो काही आहे तर तो ट्रिटियम आहे, पण गंमत अशी आहे की ट्रिटियम रेडिओ ऍक्टिव्ह आहे. ट्रिटियम कसा आहे? रेडिओ ऍक्टिव्ह आहे, तो अनस्टेबल असतो त्यामुळं. आणि त्यामुळं या ठिकाणी स्टेबल असणारा जो ड्यूटेरियम आहे ना मित्रांनो, तर त्यालाच या ठिकाणी जड हायड्रोजन या नावानं ओळखलं जातं. जड हायड्रोजन कोण आहे रे? ड्यूटेरियम. जरी टेक्निकली ट्रिटियम जरी असेल पण तरी देखील
ही पदवी जी काही आहे तर ती ड्यूटेरियम दिलेली असते आणि त्याच्यापासूनच जड पाणी देखील बनतं, ड्यूटेरियम ऑक्साईड, ज्याचा वापर न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. इथं ड्यूटेरियम जर असेल तर ऑप्शन 2 हे आपलं इथं उत्तर असेल. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण अगदी कमीत कमी वेळामध्ये तुमच्या मनामध्ये एक प्रकारे जी काही क्युरिओसिटी असते तर ती क्युरिओसिटी फुलफिल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा करतो की तुम्हाला हे लेक्चर आवडलेलं आहे. अपेक्षित उत्तरे देखील याच पद्धतीचे येतील ही देखील जास्तीत जास्त पॉसिबिलिटी आहे. तर याच पद्धतीनं भेटूया नेक्स्ट लेक्चरच्या निमित्तानं. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.